आपण इथे कसे राहणार? इथे तर किती अंधार आहे. हो आई, आणि इथे खूप घाण वास येतोय. काही हरकत नाही पोरांनो, फक्त आजचाच प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला फक्त एकच दिवस इथे राहायचंय? मग उद्या आपण दुसरीकडे जाणार का राहायला? खरंच आई, उद्या आपण नवीन घरात जाणार का? बोला ना बाबा. पिंकी आणि सोनूच्या या निरागस प्रश्नांचं उत्तर त्यांच्या आईवडिलांकडे नव्हतं. दोन्ही मुलं सतत याच प्रश्नावर बोलत राहिल्यामुळे निधी शेवटी चिडून त्यांना म्हणाली, नाही, आपण नवीन घरी जाणार नाही, कारण नवीन घरासाठी खूप जास्त पैसे लागतात. समजलं तुम्हाला? आता गुपचूप जाऊन झोपा. आई, पण तू तर म्हणाली फक्त आजचाच दिवस आहे इथे. माझं म्हणणं होतं की तुम्हाला फक्त आज इथे राहण्यासाठी अडचण होईल, त्यानंतर तुम्हाला याची सवय होईल. मग तुम्हाला हा अंधार आणि हा वास त्रास नाही देणार माझ्या मुलांनो. हे बोलत असताना निधीच्या डोळ्यात पाणी होतं आणि या मागचं तिचं दुःख तिच्या मुलांनाही समजलं होतं. त्यानंतर ते दोघंही काहीही न बोलता गुपचूप जाऊन झोपले. काय विचार करून आलो होतो ग शहरात, पण आज काय होऊन बसलं हे. अहो, आता जे व्हायचं होतं ते झालं. तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही पण आता झोपा. उद्या उठून विचार करूयात पुढे काय करायचं ते. पण दोघांनाही झोप येत नव्हती. सूरज टक्क डोळे उघडे ठेवून त्या क्षणांची आठवण करत होता जे काही वेळापूर्वीचेच होते. शेठजी, थोडी तरी दया करा. माझी लहान लहान मुलं आहेत, त्यांना घेऊन मी कुठे जाणार? अरे मला काय त्याचं, तुझी मर्जी. मसणात जा नाहीतर अजून कुठे जा, पण माझी खोली आजच खाली करायची. चला रे, लवकर ह्याचं सामान बाहेर काढा सगळं. बाकी दुसरी पण कामं करायची आहेत आपल्याला. शेठजी, हे तुम्हाला सांगतायत ना की ते तुम्हाला तुमचं भाडं नक्की देतील. फक्त थोड्या दिवसांची मुदत द्या अजून. तुम्ही एवढे श्रीमंत आहात, मन तुमचं असं छोटं करू नका. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांवर दया करत राहिलो ना तर माझी पण अवस्था एक दिवस तुमच्यासारखीच होईल. आणि मला भिकारी बनण्याची काही हौस नाहीये, समजलं ना? हे आहेत कांची शेठ, ज्यांच्या कपड्याच्या मिलमध्ये सूरज काम करत होता. पण जेव्हापासून सूरजचा एका अपघातात पाय गेला तेव्हापासून कांची शेठच्या डोळ्यात तो सलत होता. कारण एक पाय नसल्यामुळे सूरजच्या कामाची गती मंदावली होती. आणि त्यात सूरज आणि त्याचा परिवार जिथे राहत होता ती खोली कांची शेठनीच रेंटवर त्याला दिलेली होती. पण या अपघातामुळे डॉक्टरांचा खर्च, गोळ्या यामुळे रेंट द्यायला थोडासा उशीर झाला होता. तुम्ही थोडी बी दया दाखवत नाहीयेत शेठजी. तुम्हाला सगळी परिस्थिती माहितीये तरी तुम्ही घराबाहेर काढताय आम्हाला. खरंच खूप निर्दयी आहात तुम्ही. हो, मी आहेच तसा. आता जर तुला माझ्याबद्दल कळालंच आहे तर चल निघ इथून आणि परत मला हे तोंड तेव्हाच दाखव जेव्हा तुझी माझे पैसे परत देण्याची लायकी होईल, समजलं ना? सूरज आणि त्याच्या परिवाराला बाहेर काढून कांची शेठ आणि त्याची माणसं तिथून निघून गेली. घरातलं सामान म्हणून सूरजकडे जास्त काहीच नव्हतं. पण जेवढं काही होतं तेवढं एका कपड्यात बांधून ते आपल्या 2 मुलांना घेऊन बराच वेळ भटकत होते. पण सूरजची ही परिस्थिती बघून ना कोणी त्याला काम दिलं ना राहायला जागा. मग संध्याकाळ झाल्यानंतर सूरज आपल्या परिवाराला घेऊन त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी राहण्यासाठी त्याने कधी विचारही केला नव्हता. विश्वासच बसत नाही की आपण एक गटाराच्या खाली आहोत. पण ही जागा तेवढी पण वाईट नाहीये. उद्या मी इथली चांगली साफसफाई करीन, त्या कोपऱ्यात एक चूल बनवीन आणि इथं बसायची जागा होईल. मग काही अडचण नाही यायची. नाही निधी, आज नाही तर उद्या अडचण होणारच आहे. आपल्याला ही जागा सोडून जावंच लागेल. अहो, असं का म्हणताय तुम्ही? आणि सरकारला काय माहित की आपण इथे राहतोय? मग आपल्याला कोण काढणार आहे इथून? आपल्याला स्वतःहूनच जावं लागेल. उद्या उठून जर या गटारातून पाणी व्हायला लागलं तर? बऱ्याच वर्षापासून इथं पाणी आलं नाहीये म्हणून हे गटार सुकलेलं आहे. पण असं नेहमी तर राहणार नाही ना? तेव्हाच तेव्हा बघू. तुम्ही आता त्याचा विचार करू नका. आता फक्त एवढाच विचार करा की ही जागा आपली आहे. बरं ठीक आहे, तू आता झोप. उद्या सकाळी मी परत बाहेर जाऊन काम शोधायचा प्रयत्न करतो आणि काहीतरी खायला पण घेऊन येतो. तोपर्यंत तू मुलांबरोबर या जागेची साफसफाई करून घे, ठीक आहे? बरं ठीक आहे. आणि मग त्या सुकलेल्या गटाराखालीच या गरीब परिवाराचा संसार सुरू झाला. मुलांना खेळायला भरपूर जागा मिळाली त्यामुळे तीही खुश होती. पण अजूनही एक अडचण खूपच गंभीर होती. आई, खूप भूक लागलीये. बाबा कधी येणार आहेत खाणं घेऊन? हो बाळा, ते येतच असतील. मुलांचे हे भुकेले चेहरे निधीला पाहवत नव्हते. तिने निर्णय घेतला की ती बाहेर जाऊन आता काहीतरी काम शोधेल. पण ती हे करण्याआधीच अजून एक संकट येऊन उभं राहिलं. तुम्ही आला? आम्ही तर खूप घाबरलो होतो. हा आवाज कसला आहे हो? वरती काय होतंय? माहित नाही नक्की, पण खूप जोरात पाऊस पडतोय निधी. रस्त्यावर पाणीच पाणी आहे. असं वाटतंय की सगळं काही वाहून जाईल. वरती एवढं पाणी आहे म्हणजे खाली पण?
नाही, अजून तरी मला काही तसं वाटत नाहीये, कारण या गटाराचं झाकण खूपच छोटं आहे आणि बरीच वर्ष उघडलं नसल्यामुळे ते जाम झालंय. त्यामुळं ते उघडायला खूप ताकद लागेल. त्यामुळे मला नाही वाटत की पाण्याचा जोर ते झाकण उघडू शकेल म्हणून. चला तेवढं तरी बरं आहे. खरंच ते म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही. म्हणजे काय, बघा ना, हे श्रीमंत लोक कसा गर्व करतात स्वतःच्या पैशांचा. आपली कोणी मदतही केली नाही आणि देवानी त्यांच्याबरोबरही असंच केलं. नाही निधी, आपल्याला दुसऱ्यांबद्दल कधीच असा विचार करायला नाही पाहिजे. उलट अशा वेळी आपण सगळ्यांची मदत करायला पाहिजे. म्हणजे आपण कशी काय मदत करणार त्यांची? हे बघ निधी, माझं बोलणं नीट आहे. खरं तर ही गटारं पाण्याच्या प्रवाहासाठीच तयार केलेली असतात. खास करून जेव्हा पूर येतो तेव्हा याच मार्गातून पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे पुराचं पाणी ओसरलं जातं. एक मिनिट, तुम्ही? हो निधी, मला तेच म्हणायचंय. मला असं वाटतं आपल्याला गटाराचं झाकण उघडलं पाहिजे. हे काय बोलताय तुम्ही? त्यामुळे तर इथेही सुद्धा पाणी वाढेल ना. मग आपण कुठे जाणार? एकदा मुलांचा तरी विचार करा. आणि हे सगळं तुम्ही त्या लोकांसाठी करताय ज्यांना आपल्या जगण्या मरण्याशी काहीच घेणं देणं नाहीये. निधी, त्यांना काळजी नसली म्हणून काय झालं? आपण आपले विचार बदलायचे नाहीत. मला वाटतं शहराच्या भल्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. पण याच्यात आपल्या जीवाला पण धोका आहे. मी झाकण उघडताच तुला आणि मुलांना बाहेर काढतो. आणि तुम्ही? मला काही वेळासाठी इथं थांबावं लागेल. पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुणी वाहत आलं तर त्याच्या मदतीसाठी थांबेन. पण तू काळजी करू नकोस. पुराचं पाणी ओसरलं की मी बाहेर येईल. सूरजचा हा आत्मविश्वास आणि चांगले विचार बघून निधी आश्चर्यचकित होती. आणि बरोबर तसंच झालं जसं सूरज म्हटला होता. सगळ्यात आधी निधी आणि मुलांना त्याने बाहेर काढलं आणि मग पावसाचं सगळं पाणी त्याच मार्गाने गटाराच्या खाली गेलं. त्यानंतरही सूरजने खूप लोकांचा जीव वाचवला. आणि मग बऱ्याच वेळानंतर पावसाचं पाणी पूर्णपणे ओसरलं आणि शहरातलं महापुराचं संकट टळलं. सूरजही त्या गटारातून सही सलामत बाहेर आला. पण आता तो आणि त्याचा परिवार पुन्हा बेघर झाले होते. पण तेव्हाच एक चमत्कार होतो. मी या राज्याचा गृहमंत्री विश्वनाथ पारेख. हो साहेब, मी तुम्हाला ओळखतो. नमस्कार. पण सूरजजी, तुम्ही आमच्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध झाला आहात आता. तुम्ही मोठ्या बहादुरीने खूप साऱ्या लोकांचा जीव वाचवला आहे. हो, पण तुम्हाला कसं काय कळलं या सगळ्याबद्दल? फक्त मलाच नाही, सगळ्या शहरात बातमी आहे. खरं तर पूर आला तेव्हा सगळीकडेच गोंधळ झाला होता. पण अचानक पाण्याची पातळी जेव्हा कमी झाली तेव्हा सगळेच जण याचा शोध घेऊ लागले की हा चमत्कार नेमका होतोय कसा. मग आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली ती CCTV कॅमेरामधून, जे त्या गटाराच्या बाहेर आणि आत लावलेले होते. त्या गटाराच्या आत तुम्ही होतात. तुम्ही या शहराचे खरे हिरो आहात. पण एक गोष्ट सांगा, तुम्ही या गटाराच्या खाली काय करत होतात? मग सूरजने आपली सगळी कहाणी त्या मंत्र्यांना सांगितली. कमाल आहे, या शहरातले लोक तुमच्याशी असे वागले आणि तरीही तुम्ही इथल्या लोकांची मदत केली. हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. पण आता आम्ही त्यांची चूक सुधारू. चला सूरजजी, तुम्ही आमच्याबरोबर चला. पण कुठे साहेब? तुमच्या नवीन सरकारी घरात. तिथे जाऊन जरा आराम करा, कारण उद्यापासून तुम्हाला कामावरही जायचंय. अहो, सरकारी नोकरी जी मिळाली आहे तुम्हाला, उद्यापासून तुम्ही आमच्या विभागात काम कराल. आता सगळं काही बदललं होतं. आता सूरजला कामही मिळालं होतं आणि त्याच्या परिवाराला घर. दुसरीकडे कांची शेठचं सगळं काही त्या महापुरात वाहून गेलं होतं आणि तो मात्र कपाळावर हात ठेवून केवळ रडत राहिला होता. सीतापूर शहरात सुजाता नावाची एक गरीब विधवा आपली 2 मुलं मोहन आणि मंजू बरोबर राहत होती. ती मजुरीचं काम करायची. राहायला छप्पर हवं म्हणून तिने 200 रुपये देऊन भाड्याचं छोटंसं घर घेतलं होतं. ती तिथे गेल्या 2 वर्षांपासून राहत होती. सकाळी ती आपल्या कामावर जायला निघाली तेव्हा, मुलांनो, मी पोळ्या करून ठेवल्यात, तुम्ही दुपारी खाऊन घ्या, मला यायला संध्याकाळ होईल. आई, आपण एवढ्या छोट्याशा खोलीत का राहतो? लोकांची घरं तर बघ ना किती मोठी असतात. ती समोर बघ किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि किती मोठी घरं पण. हो आई, रात्री पण किती गरम होतं आणि मच्छर पण चावतात. आई, हा पंखा नीट केलाय तरी जास्त हवा पण लागत नाही. हो बाळांनो, मला जरा मोठं मजुरीचं काम मिळालं ना की मी नवीन पंखा घेऊन येईन, मग तर झालं. सुजाता मुलांची समजूत काढून आपल्या कामावर जाते. पण एवढे पैसे तिला या कामात कोण देणार की ती नवीन पंखा घेऊ शकेल? बिचारे सुजाता रोज मुलांची अशीच समजूत काढायची. एक दिवस
पंखा मी कधी विकत घेईन माहीत नाही. चुलीवर पोळ्या करून धुराने श्वास गुदमरल्यासारखा होतो. मला वाटतं ही वरची खिडकी उघडली तर हा धूर तरी बाहेर जाईल. सुजाता साफसफाई करायला लागते. जिथे तिची चूल होती तिथेच वरच्या खिडकीमध्ये खूपच जुनी एक फोटो फ्रेम होती. ती फ्रेम ती पुसत असते. तेव्हा मंजू तिला म्हणते, आई, हा फोटो किती जुना आहे आणि मळकट झालाय. हा फेकून दे. हा खिडकीत ठेवल्यामुळे हवा पण येत नाही. हो आई, मी हा फोटो बाहेर टाकून येतो. नाही बाळांनो, हा फोटो तुमच्या आजीने मला दिला आहे आणि सांगितलं होतं की हा फोटो कधीच टाकून देऊ नको. म्हणूनच बऱ्याच वर्षांपासून मी तो ठेवलाय. राहू देतो तसाच इथे या खिडकीमध्ये. तो जुना फोटो बऱ्याच वर्षांपासून असल्या कारणाने जरा खराब झाला होता. पण आपल्या सासूची ती गोष्ट सुजाताने लक्षात ठेवली होती, म्हणून तिने तो फोटो कधीच फेकला नव्हता. एका संध्याकाळी त्या खोलीचा मालक सुजाताच्या घरी येतो. कुठं आहे सुजाता? ए पोरा, तुझी आई कुठे रे? नमस्ते मालक, मी 1-2 दिवसात तुमच्याकडे येणारच होते. मला सगळं माहिती आहे का तुझी नाटकं सुजाता. 3-4 वेळा चक्कर मारल्याशिवाय तू मला भाडंच देत नाहीस. गेल्या 6 महिन्यापासून तू मला भाडं दिलं नाहीयेस. आता तुला व्याजासकट मला भाडं द्यावं लागेल. आणि अजून एक सांगतो, मी माझ्या सगळ्या खोल्यांचं भाडं आता वाढवलंय. या खोलीचं पण वाढेल. पुढच्या महिन्यापासून तुला डबल भाडं द्यावं लागेल. आता 400 रुपये. इथं राहायचं असेल तर वेळेत भाडं द्यायला लागेल. समजलं? मालक, तुम्हाला माहितीये ना, हे गेल्यानंतर मजुरीचं मी काम करतेय आणि आजकाल मजुरीचे पण 200-500 रुपयेच मिळतात. थोडी दया करा आमच्यावर. एवढे सगळे पैसे मी एका वेळी कशी देऊ शकेन? या पोरांना 2 वेळा खायला घालणंही माझ्यासाठी मुश्किल होतं मालक. अरे मग मी काय करू? तुम्ही जगा नाही तर मरा. मला काय त्याचं? माझं पण तर घर आहे ना. अशी सगळ्यांवर दया करत बसलो तर मलाच रस्त्यावर यायला लागेल एक दिवस. मला बाकीचं काय सांगू नकोस. पुढच्या आठवड्यापर्यंत मला सगळं भाडं मिळालं पाहिजे. कळलं? सुजाता रडून खूप विनवणी करते, पण मालक राममोहन नावाप्रमाणे राम नव्हता. त्याला माणुसकी नव्हती. तो पुढच्या आठवड्यात बघतोच अशी धमकी देऊन निघून जातो. सुजाता विचार करू लागते. खूप मेहनत करूनही ती तेवढे पैसे जमा करू शकत नाही. संध्याकाळी ती नाराज होऊन घरी येते. हे तर फक्त 200 रुपये आहेत. अजून बाकीचे पैसे इतक्या लवकर कसे काय जमा होतील? हे देवा, माझी मदत कर. काय झालं आई? तू रडतीयस का? आई, चल, मी तुझं डोकं दाबून देते. देवा, आमची मदत कर. काहीतरी मार्ग दाखव की मी माझ्या या मुलांना घेऊन कुठे जाऊ आता. सुजाता दोन्ही मुलांना जवळ घेऊन रडू लागते. तेव्हाच दरवाजा खटकण्याचा आवाज येतो. एक्सक्यूज मी, कोणी आहे का? मोहन, बाळा बघ रे जरा कोण आलंय ते. मोहन दरवाजा उघडतो. दरवाजात काही मुलं मुली उभे असतात. त्यांना बघून सुजाताही बाहेर येते. कोण तुम्ही? काय काम आहे? कोण हवंय तुम्हाला इथे? अरे रोहित, शनया, मला वाटतं आपण चुकीच्या घरी आलोय. सॉरी हा. ऍक्च्युली आम्हाला सांगितलं होतं की इथे खाण्याचं चांगलं हॉटेल आहे. आम्हाला वाटलं हे हॉटेल आहे म्हणून चुकून तुमचं दार वाजवलं. प्लीज तुम्ही सांगू शकाल का की इथे जवळपास कुठलं चांगलं हॉटेल आहे का? मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलीये. हो, ही खोली आधी एका मिठाईवाल्याकडे होती, पण त्यांनी ही खोली सोडल्यानंतर मीच इथे राहतीये गेल्या बऱ्याच वर्षांपासून. आणि आजूबाजूला तर इथे कुठलंच हॉटेलही नाही. अच्छा, सॉरी, तुम्हाला त्रास दिला. आम्ही चुकून इथे आलो. चलो फ्रेंड्स, आपण दुसरीकडे जाऊन हॉटेल शोधूया. पंकज, आता तू आम्हाला खरंच उपाशी मारलंस. उगाच काहीतरी डोकं चालवून एवढ्या लांब आम्हाला घेऊन आलास. आता तर माझ्या पोटात खूप कावळे ओरडतायत. त्यांचं बोलणं ऐकून सुजाता त्यांना म्हणते, तुम्ही सगळे थोडा वेळ थांबा. इथे लांबपर्यंत तुम्हाला कुठेच काहीच खाण्याचं दुकान मिळणार नाही. आणि घरी आलेले पाहुणे देवाचं रूप असतं म्हणतात. तुम्हाला पंचपक्वांना तर नाही देऊ शकणार, पण माझ्या गरीबाच्या घरचं तुम्हाला साधं जेवण चालणार असेल तर तुमचं पोट भरेल एवढं मी नक्कीच करू शकते. ते चौघेही खूप खुश होतात, कारण त्यांना सगळ्यांना खूप भूक लागलेली असते. त्यामुळे त्यांना त्या वेळेला जे काही मिळेल ते त्यांच्यासाठी पूर्णान्न होतं. सुजाता गरम गरम पोळी, मिरचीचा ठेचा, कांदा आणि गुळ त्यांच्या ताटात वाढते. ते चौघेही आवडीने ते जेवण जेवतात. जेवण झाल्यावर शनया सुजाताला म्हणते, तुम्ही चुलीवर जेवण बनवता का? मी बघू शकते का तुमची चूल? हो, का नाही, या मी दाखवते. अच्छा, ही चूल आहे ज्याच्यावर तुम्ही पोळ्या करता. दीदी, तुमच्या घरी नसते का चूल? दीदी, तुला जेवण बनवायला येतं का? मुलांनो, हो, मला पण येतं ना जेवण बनवायला, पण तुमच्या आई इतकं चविष्ट नाही. आज तुमच्या हातचं जेवण, आणि तेही एवढ्या भुकेच्या वेळी खाल्लं.
खरंच खूप मज्जा आली. शनया मोहन आणि मंजू बरोबर बोलत होती तेव्हाच तिची नजर खिडकीत असलेल्या त्या फोटो फ्रेमवर जाते. अरे हे तर तेच पेंटिंग आहे जे आम्ही. अरे रोहित, पंकज, जरा इकडे या ना. ते समोर बघा. काही आठवलं का? अरे हो शनाया, परवाच आपले सर मिस्टर चौहान सांगत होते की ही खूप जुन्या काळातली प्रसिद्ध चित्रकारी आहे आणि त्या काळात जे रंग मिळायचे ते आता कुठेच मिळत नाहीत. तुम्हाला हे पेंटिंग कुठून मिळालं? माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की त्यांच्या सासऱ्यांनी ही 2 रुपयाला विकत घेतली होती. तुम्हाला कल्पना तरी आहे का की तुमच्याकडे किती अमूल्य किमतीचं पेंटिंग आहे हे? या पेंटिंगची किंमत आज हजारो नाही, लाखो नाही तर करोडो रुपयांची आहे. ते ऐकून सुजाता तर अवाकच होते. तिने तर त्या फोटोची कधीच एवढी काळजी घेतली नव्हती. शनया आपल्या ऑफिसमध्ये फोन करते आणि सुजाताकडे पुन्हा परत येण्याचा सांगून ते तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी, सुजाता ताई, हे आमचे साहेब आहेत, मिस्टर चौहान. सर, ते बघा पेंटिंग जे आपल्या कंपनीला हवं होतं. हो खरंच, हे तेच पेंटिंग आहे. सुजाता मॅडम, आम्हाला तुमच्याकडून हे पेंटिंग हवंय. आम्ही तुम्हाला आजच्या मार्केटच्या किमतीनुसार 2 करोड रुपये देऊ. हे पेंटिंग आम्ही आमच्या येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये ठेवू. सुजाताच्या आनंदाला तर जणू उधाणच आलं होतं. 2 करोड रुपये नुसतं ऐकूनच तिच्या आनंदापुढे जणू आभाळच ठेंगणं झालं होतं. तिचा स्वतःच्या कानावरही विश्वास बसत नव्हता. आज खरंच मला पटलं की मोठ्यांचा आशीर्वाद कधीच वाया जात नाही. आपल्याला नेहमी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. सुजाताला आठवतं की तिच्या सासूने हे पेंटिंग तिला देताना सांगितलं होतं की हे सांभाळून ठेव. ही जुन्या जमान्यातली वस्तू असली तरी भविष्यात तुझ्या खूप कामी येईल. त्या जन्मातले 2 रुपये आज 2 करोड रुपये झाले होते. सुजाता राम मोहनला थकलेलं सगळं भाडं देऊन तिथून दुसरीकडे राहायला जाते आणि त्या पैशातून तिला आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी खूप मदत होते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.